नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं, ऑफलाईन ॲप्लिकेशन कसा भरायचं, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि विमा रक्कम किती मिळते आणि वर्षाला प्रीमियम किती भरावा लागतो हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेसाठी प्रीमियम भरावं लागतं का किंवा सरकार या योजनेचं प्रीमियम भरते का हे सर्व सविस्तर आपल्याला बघायचं. चला तर आपण ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं आणि पात्रता काय आहेत आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि कोणत्या ठिकाणी जमा करायचं हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. आता या विमा योजनेचं प्रीमियम आपल्याला स्वतःला भरावं लागतं का किंवा गव्हर्मेंट याचं प्रीमियम भरते हेही आपण सविस्तर बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. सविस्तर आपल्याला माहिती बघायची आहे आणि फॉर्म कसे भरायचे तेही सविस्तर बघायचं आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PMJJBY ही भारत सरकारने सुरू केलेली जीवन विमा योजना आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लोकांना अल्प खर्चात जीवन विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. याबद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे आपल्याला बघायचं आहे. महत्त्वाचं योजनेचं वैशिष्ट्य काय असेल तर वैशिष्ट्य बघा, विमा संरक्षण रक्कम 2 लाख रुपयेपर्यंत मिळते. वार्षिक प्रीमियम फक्त 330 रुपये प्रत्येक वर्षी नूतनीकरणासाठी भरावे लागतात. आता हे पैसे आपल्यालाच भरावं लागतं का तर बघा, हे स्वतःलासुद्धा भरावं लागतं किंवा गव्हर्मेंट सुद्धा या विमाचं प्रीमियम भरते. तर कोणाला दिले जाते व कोणाचं पैसे प्रीमियम सरकारकडून भरले जाते ही आपण शेवटी बघायचं आपल्याला. तर बघा, या ठिकाणी वार्षिक प्रीमियम किती असेल, फक्त 330 रुपये. म्हणजे वर्षाला महिन्याला किती असेल, 20 किंवा 25 रुपये असेल. हे आपल्याला या विमा संरक्षण रकमेसाठी आपल्याला प्रीमियम भरावं लागतं. तर आपल्याला बघा, आणखी नूतनीकरणासाठी दरवर्षी आपल्याला 330 रुपये प्रतिवर्ष नूतनीकरणासाठी भरावे लागतात. 3 नंबरचं पॉईंट आहे बघा, वयोमर्यादा किती असेल या विमा संरक्षणासाठी. 18 ते 50 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी ही जीवन ज्योती विमा योजना आहेत. आता एज लिमिट दिली 18 ते 50 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी आहेत. चौथा मुद्दा आहे बघा, बँक खात्यासोबत जोडलेली योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे अनिवार्य आहे आणि खाते आधारशी लिंक असणे आवश्यकता आहे. म्हणजे आधार लिंक असणे आवश्यकता आहे खात्याशी. 5वा पॉईंट आहे तर बघा, कव्हर कालावधी 1 वर्षाचा संरक्षण कालावधी असेल, जो दरवर्षी नूतनीकरण होतो. 1 जून ते 31 मेपर्यंत या कालावधीमध्ये नूतनीकरण केले जाते. 6 नंबरचं पॉईंट आहे मृत्यू कव्हर. आता मृत्यू कव्हर या ठिकाणी बघा, कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास विमा रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिला जातो. बघा, जे तुम्ही त्या ठिकाणी जो निर्देशित व्यक्ती असेल त्या व्यक्तीला हा विमा दिला जातो. नोंदणीची प्रक्रिया काय असेल तर बघा, व्हिडिओला स्किप करू नका, शेवटी आपल्याला इम्पॉर्टंट माहिती बघायचं आहे व्यवस्थित. नोंदणी प्रक्रिया काय असेल, जवळच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे योजनेची नोंदणी करायची आहे. दुसरा मुद्दा आहे, नोंदणीसाठी तुमच्या आधार कार्डची प्रत आणि बँक खात्याशी तपशील तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल. 3 नंबरचं पॉईंट आहे, दरवर्षी प्रीमियम रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केले जातील. तर बघा, कोणत्या महिलांचं या ठिकाणी आपोआप पैसे कट केले जातील तेही आपल्याला सविस्तर शेवटी बघायचं आहे. तर दरवर्षी प्रीमियम रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केले जातील. प्रमुख फायदे काय काय असेल तर बघा, प्रमुख फायदे आहे, कमी खर्चात मोठ्या रकमेचे संरक्षण मिळते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार कोणताही वैद्यकीय तपासणीशिवाय प्रवेशयोग्य आहे.
अर्ज कुठे करायचा? तर बघा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. तर बघा, काही ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस असेल, तर काही ठिकाणी ऑफलाईन प्रोसेस असेल. ऑनलाईन तुम्हाला भरायचं असेल तर जवळच्या बँकेत किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता तुम्ही. ऑफलाईनसुद्धा प्रोसेस आपल्याला बघायचं आहे. PMJJBY साठी तुम्हाला स्वतःहून नोंदणी करावी लागते. या योजनेत लाभ घेण्यासाठी प्रीमियम वेळेत भरलेला असणे आवश्यक आहे, अन्यथा विमा कव्हर रद्द होऊ शकतो. ऑफलाईन ॲप्लिकेशन कसा भरावा हे आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघायचं आहे. तर बघा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PMJJBY साठी ऑफलाईन फॉर्म भरताना खालील प्रक्रिया आपल्याला पाळायची आहे. तर कोणती प्रक्रिया असेल, तर बघा, फॉर्म मिळवा. तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि PMJJBY अर्ज फॉर्म मागा. बघा, तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन भरायचं असेल तर तुम्ही जवळचं तुमचं बँक नियर बाय तुमचं बँक असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज मागू शकतात. अनेक बँकामध्ये फॉर्म स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध असतो. तर बघा, अनेक बँकामध्ये आपल्या स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध असेल अर्ज. फॉर्ममध्ये तपशील भरा. आता फॉर्ममध्ये मूलभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे. तर मूलभूत माहिती कशी भरायची आपल्याला? बघा, नाव, अर्जदारांचं संपूर्ण नाव, म्हणजे जसं आधारवरती दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी त्या ॲप्लिकेशनवरती भरायचं आहे. जसे आधार कार्डवर आहे तसंच बघा, तुमच्या आधार कार्डवरती तुमचं सरनेम सुरुवातीमध्ये असेल किंवा तुमचं नाव असेल, जसं आधारवरती तुमचं फुल नेम दिलं असेल तसंच तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये भरायचं आहे. आणि पत्ता द्यायचे, तुमचा सध्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला 8 पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट सर्व तुम्हाला संपूर्ण पत्ता लिहायचं आहे अर्जावरती. नंतर आपल्याला तुमच्या आधारवरती बघा, या ठिकाणी जन्मतारीख असं म्हटलं, जन्मतारीख तुमची जसं आधार कार्डवर असेल तसंच सेम टू सेम तुम्ही या ठिकाणी अर्जामध्ये फिलअप करायचं. की नंतर बघा, तुमचं जर जन्मतारीखमध्ये काही मिस्टेक झाले तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होऊ शकतो. आधार, पेन किंवा इतर ओळखपत्रानुसार तारीख भरा. तर बघा, तुमच्या पॅन कार्डमध्ये तर तुम्हाला पॅन कार्डवरती दिसणार नाही. काही पॅन कार्डवरती असतं, काही पॅन कार्डवरती जन्मतारीख दिसत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आधारवरती जी जन्मतारीख दिली तीच तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे, फिलअप करून द्यायचं आहे. आता लिंक पुरुष स्त्री निवडा. आता तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते तुम्ही एक ऑप्शन तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बँक खाते तपशील, तुमच्या बँक खात्याचा क्रमांक लिहायचं आहे. तुमचा अकाउंट नंबर 12 डिजिट असेल ते डिजिट तुम्ही व्यवस्थित त्या अर्जामध्ये भरायचं आहे. बँकेचे नाव व शाखा लिहायचं आहे. बँकेचं कोणत्या बँकेचं आहे, स्टेट बँक असेल, सेंट्रल बँक असेल किंवा बडोदा बँक असेल किंवा कोणत्याही बँकेचं असेल ते बँकेचं नाव लिहायचं आहे. आणि शाखा कुठली आहे, तुमचं जे विलेज असेल, विलेजमध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, कोणत्याही ठिकाणी असेल त्या विलेजचं, त्या शहराचं नाव तुम्हाला शाखा म्हणून लिहायचं आहे. आता तुमच्या पासबुकवरती बघा, तुमचं अकाउंट नंबर असेल SBIचं, तर या ठिकाणी बघा IFSC कोड. बघा, तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही अकाउंट नंबरसुद्धा त्या अर्जावरती लिहित आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पासबुकवरती बघायचं आहे IFSC कोड तुम्ही त्या ठिकाणी बघायचं व्यवस्थित. आणि जर फॉर्ममध्ये विचारलं असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी IFSC कोड द्यायचं, नसेल तर तुम्ही काही हरकत नाही, त्या ठिकाणी IFSC कोड नाही दिलं तरी चालेल. निर्देशित व्यक्तीची तपशील. आता नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील तुम्हाला भरायचं आहे. बघा, तुमच्या मृत्यूनंतर विमा रक्कम कोणाला मिळावी त्याचे नाव लिहा. तर बघा, तुमचं जो वारसदार असेल त्यांचं नाव तुम्हाला व्यवस्थित फुल नेम लिहायचं आहे. आणि तुमच्या मृत्यूनंतर विमा रक्कम कोणाला मिळावी त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. निर्देशित व्यक्तीशी तुमचे नाते लिहा, जसे की पती, पत्नी, मुलगा, मुलगी, पालक जे असेल तुमचं नातं, रिलेशन काय आहे, तुमच्या नातेवाईक जो रिलेटिव्ह आहे तो, म्हणजे पती असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा पालक असेल त्यांचं ते तुम्ही या ठिकाणी फक्त ॲप्लिकेशनमध्ये टिक करून द्यायचं. मुलगा असेल तर मुलगा करून द्यायचं. जर नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असेल तर त्याचं संरक्षण लिहा. तर बघा, तुम्हाला संरक्षणसुद्धा लिहायचं आहे. अल्पवयीन असेल तरच, नसेल तर काही हरकत नाही, ब्लँक सोडायचं डॅश करून. आता आपल्याला पुढे स्वाक्षरी किंवा ठसा. तर बघा, तुम्हाला ॲप्लिकेशनवरती काय करायचं, तुम्हाला सिग्नेचर करायचं असेल तर सिग्नेचर करू शकता. तुमचं नाव लिहून तुम्ही सिग्नेचर करू शकता त्या ठिकाणी. किंवा
तुम्ही थंब त्या ठिकाणी प्रेस करू शकतात. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तुमची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचे ठसा तुम्हाला घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे जोडायचे. कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी जोडायचं आहे, ते ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे. ओळखपत्र द्यायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतेही सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्राची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे. दुसरा डॉक्युमेंट आहे कोणता जोडायचं? पत्ताचा पुरावा जोडायचा आहे. जर ओळखपत्रावर पत्ता असेल तर वेगळ्या पुराव्याची गरज नाही. तर बघा, ओळखपत्रावरती तुमचं ॲड्रेस असेल त्या ठिकाणी, तर तुम्हाला कुठलाही ओळखपत्र दुसरं जोडायची गरज नाही. तुम्ही एकच डॉक्युमेंट त्या ठिकाणी पत्त्यासाठी पुरावा जोडू शकता. जसं की आधार कार्ड आहे तुमच्याकडे, आधार कार्डवरती संपूर्ण त्या ठिकाणी ॲड्रेस असतो, तर तुम्ही आधार कार्ड जोडायचं या ठिकाणी. पुढे आहेत बघा, बँक खात्याशी आधार जोडणे असल्यास खात्री करा. तर बघा, तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं बँकेत असेल त्या अकाउंटशी तुमचं आधार लिंक असेल ते खात्री करून घ्यायचं आहे, कारण DBTद्वारे तुम्हाला हे सर्व विमा संरक्षण पुरवले जाते. आता फॉर्म जमा. आता बघा, तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण भरलं गेलं असेल तर फॉर्म काय करायचे, तुम्ही भरलेला फॉर्म तुमच्या बँकेच्या शाखेत जमा करा. तर बघा, ज्या ठिकाणी तुमचं अकाउंट असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करायचं आहे, तुमचा अर्ज त्या ठिकाणी जमा करायचं आहे. शाखा अधिकारी तुमचा फॉर्म पडताळणीतील आणि प्रीमियम रक्कम खात्यातून वजा होण्यासाठी तुमची परवानगी घेतील. 5वा नंबर आहे बघा, पुष्टीकरण मिळवा. आता पुष्टीकरण मिळवायचं आपल्याला, फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून नोंदणीचा संदर्भ क्रमांक, ॲक्नॉलेजमेंट म्हणजे तुम्हाला एक स्लिप दिली जातील, पावती मिळेल. ती पावती घ्यायची. तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पावती दिली जातील. ती पावती व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे तुम्हाला, कारण तुमच्याकडे कुठलंही प्रूफ नसेल, तुमच्याकडे ती पावती असेल, तुम्ही ॲप्लिकेशन भरलेले, ते ॲक्नॉलेजमेंट स्लिप तुम्हाला काढून देतील. ती स्लिप तुम्ही तुमच्याकडे व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे. एकदा प्रीमियम भरला की विमा संरक्षण सुरू होईल. तर बघा, एकदा प्रीमियम तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला तुमचं विमा संरक्षण सुरू होणार आहे. फॉर्म वेळेत भरणे आणि प्रीमियमची रक्कम खात्यात पुरेशी असणे आवश्यकता आहे. तर बघा, तुम्हाला प्रीमियम भरणे एवढी रक्कम तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुरेशी ठेवायचं आहे. जर तुम्हाला फॉर्म भरण्यास मदत हवी असेल तर बँकेतील कर्मचारी किंवा मित्र नातेवाईकांची मदत घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला फॉर्म भरण्यात मदत हवी असेल तर तुम्हाला बँकेतील कर्मचारी किंवा मित्र असेल किंवा तुमचे रिलेटिव्ह असेल त्यांची मदत घ्यायची आहे फॉर्म भरताना. पुढे बघा, विमाचे पैसे सरकार भरते का? तर बघा, काहींना असं वाटते की प्रीमियम कोण भरते, सरकार भरते का आपल्याला स्वतःला भरावं लागतं, ते आपल्याला डिटेल बघायचं आहे. तर बघा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PMJJBY मध्ये विमाची प्रीमियम ₹330 वार्षिक, म्हणजे वर्षाला ₹330 तुम्हाला भरायचं आहे. तर महिन्याला किती येतं, ₹20 असेल किंवा ₹25 तुम्हाला हे भरावे लागेल. हा विमाधारकाने स्वतः भरायचा असतो. बघा, हा विमाधारकाने स्वतः भरायचा असतो. सरकार या योजनेचं थेट प्रीमियमचे पैसे भरत नाही. मात्र सरकारने ही योजना अत्यंत कमी खर्चात सुरू केली आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. सरकारचे योगदान काय असेल या ठिकाणी? तर बघा, सरकारचे योगदान आहेत प्रशासन खर्च कमी ठेवणे. योजनेचा खर्च नियंत्रित करून सरकारने प्रीमियम रक्कम खूपच कमी ठेवली आहे. तर बघा, प्रीमियम रक्कम एकदम म्हणजे खूपच कमी ठेवली आहे सरकारने. सहज उपलब्धता बँक खात्याद्वारे आणि कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय विमा घेण्याची सोय सरकारने उपलब्ध करून दिली आहे. तर या ठिकाणी हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय विमा घेण्याची सोय सरकारने उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला कुठलंही वैद्यकीय तपासणीशिवाय तुम्हाला विमा घेण्याची सोय सरकारने केली आहे. 3 नंबरचा मुद्दा आहे सहाय्य योजनासोबत जोडणे. काही ठिकाणी स्थानिक सरकारी योजना किंवा संस्थांच्या सहकार्याने अत्यंत गरीब नागरिकांना प्रीमियम रक्कम भरण्यासाठी मदत केली जाते. या ठिकाणी बघा, स्थानिक सरकारी योजना किंवा संस्थांच्या सहकार्याने अत्यंत गरीब नागरिकांना प्रीमियम रक्कम भरण्यासाठी मदत केली जाते, परंतु ही मदत सर्वांसाठी नसते आणि स्थानिक पातळीवर मर्यादित असते. तर बघा, या ठिकाणी प्रीमियम काही सरकारी योजना किंवा संस्थांच्या सहकार्याने अत्यंत गरीब नागरिकांना प्रीमियम भरून दिले जाते. हे फक्त बघा, अत्यंत गरीब असेल कुटुंब त्या व्यक्तीला मदत दिली जाते.
निष्कर्ष बघा, प्रीमियम रक्कम नागरिकांना स्वतः भरावी लागते का? सरकार प्रीमियमचे पैसे थेट भरत नाही, पण कमी खर्चात विमा सेवा उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्ही अत्यंत गरीब असाल तर स्थानिक सरकारी किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधा. काही वेळा अशा संस्था गरीब नागरिकांसाठी प्रीमियम भरतात. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना माहिती मिळेल, जेणेकरून त्यांना ॲप्लिकेशन भरताना प्रॉब्लेम येणार नाहीत आणि त्यांना ही या जीवन ज्योती विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.